जर तुमच्या पोटावरती गाठ दिसत असेल, फुगल्यासारखं वाटत असेल, तर मित्रांनो तुम्हाला हार्निया आजार झालेला असू शकतो. आज आपण हार्निया आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हार्नियाबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे. नमस्कार, मी विकास राठोड. घे उंच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग, म्हणजेच हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास. मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत वेगवेगळ्या आजारांसंदर्भात, आरोग्यासंदर्भात, फिटनेस रिलेटेड, वजन कसं कमी करावं किंवा मोटिवेट कसं राहावं, स्ट्रेस मॅनेज कसं करावं, एक्झामसाठी प्रिपरेशन, अशा विविध टॉपिकवरती आपण व्हिडिओज घेऊन येत असतो. तर आज आपण हार्निया आजाराबद्दल सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून या आजाराबद्दल तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. तर मित्रांनो, हार्निया आजार ज्या वेळेस आपल्या पोटावरील किंवा जांघेमधून एखादा वीक स्पॉट असेल किंवा वीक मसल्स असेल, टिश्यू असेल, त्या ठिकाणावरून शरीरातील आतमधील अवयव बाहेर येत असतात, त्या गोष्टीला हार्निया असे म्हणतात. तर मित्रांनो, हार्निया आजार पोटावरील किंवा जांघेतील, मांडीवरील अवयवांमधून बाहेर येताना जास्त प्रमाणात दिसून येत असतो. त्याच्या कंडिशननुसार आणि कुठल्या प्रकारानुसार त्याचे ट्रीटमेंट आणि चिन्ह लक्षणं ठरत असतात. तर मित्रांनो, आपण हार्नियाचे कुठले कुठले प्रकार असतात ते आता आपण पाहूयात. स्पेशली 5 प्रकारचे हार्निया असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे इंग्वायनल हार्निया, फिमोरल हार्निया, अम्बिलिकल हार्निया, इन्सिजनल हार्निया आणि हायटल हार्निया. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकाराचा एक एक वेगळा व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये फक्त जनरली हार्निया आजाराबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपण पाहूयात कुठल्या कारणामुळे हार्निया आजार होतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे वीक मसल. जर आपल्या पोटावरची वीक मसल्स असेल, जांघेवरचे, मांडीवरचे जर वीक मसल असेल, कमकुवत मसल्स असतील, तर त्या कमकुवत मसलमधून शरीरातील आतमधील ऑर्गन किंवा आतमधील अवयव बाहेर येऊ शकतात. म्हणून तो मसल स्ट्रॉंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हार्निया आजार होण्यासाठी दुसरा महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे हेवी लिफ्टिंग. हेवी लिफ्टिंग म्हणजे जर आपण जास्त वजन उचलत असाल, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करत असाल, एक्सरसाइज करत असताना जर जास्त हेवी डंबेल्स उचलत असाल, हेवी बार उचलत असाल किंवा शेतामध्ये काम करत असाल किंवा कुठलंही बाहेरचं काम करत असताना जर जास्तीचं वजन उचलत असाल, तर तुमच्या पोटावरील मसल्स वीक होऊ शकतात आणि आतमधील इंटरनल ऑर्गन किंवा आतमधील अवयव बाहेर येण्याचा धोका असू शकतो. म्हणून आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कपॅसिटीनुसार आपण वजन उचलणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून हार्नियासारखे आजार होणार नाहीत. जर आपल्याला कोणाला क्रोनिक कफ किंवा जुनाट खोकला असेल, तर त्याच्यावरती व्यवस्थित उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण व्यवस्थित उपचार करत नसाल, तसंच तो आजार राहू दिला, तर आपल्याला हार्निया आजार होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, क्रोनिक कफ वरती प्रॉपर ट्रीटमेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर हार्निया आजार होण्यासाठी चौथं महत्त्वाचं कारणीभूत घटक आहे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे जर आपल्याला खूप दिवसापासून बद्धकोष्ठता झालेली असेल, प्रॉपर पोट साफ होत नसेल, आपल्या आतड्यांमध्ये जर शोथ साठून राहिलेले असेल, तर मित्रांनो आपल्याला हार्निया आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. म्हणून क्रोनिक कफ आणि कॉन्स्टिपेशन हे आजार होऊ नये म्हणून व्यवस्थित उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्याला कोणाला कॉन्स्टिपेशन असेल, खूप दिवसापासून बद्धकोष्ठता असेल, प्रॉपर पोट साफ होत नसेल, तर मित्रांनो जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. दिवसामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाल्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा समावेश करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली, तर आपलं प्रॉपर पोट साफ होऊ शकतं आणि कॉन्स्टिपेशनला प्रतिबंध केला जाऊ शकतो. हार्निया आजार होण्यासाठी पुढील महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे ओबेसिटी. ओबेसिटी इज द नथिंग बट एक्सेसिव्ह अक्युमुलेशन ऑफ बॉडी फॅट. जेव्हा आपल्या शरीरामध्ये क्षमतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होऊन जाते, फॅट जमा होऊन जाते, त्याला लठ्ठपणा किंवा ओबेसिटी असे म्हणतात. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ही एक सर्वात धोकादायक अवस्था आहे. जर आपण आपलं वजन नॉर्मल नाही ठेवलं, क्षमतेपेक्षा जर जास्त वजन असेल, तर मित्रांनो आपल्याला हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात, हृदयाचा झटका येऊ शकतो आणि आपल्याला मृत्यू येऊ शकतो. म्हणून आपलं वजन कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वजन जास्त असेल तर आपल्याला हार्निया आजार होऊ शकतो, मूळव्याध आजार होऊ शकतो किंवा व्हेरिकोज वेन, अशा प्रकारचे भरपूर कॉम्प्लिकेशन आपल्याला फेस करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपलं वजन नॉर्मल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या घे उंच भरारी या चॅनलवरती जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांबद्दल, फॉर एक्झाम्पल टीबी, डायबिटीज, हृदयरोग, व्हेरिकोज वेन, मूळव्याध, कावीळ, मोतीबिंदू अशा खूप आजारांबद्दल आपण माहिती शेअर केलेली आहे. तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओज पहा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या आजारांबद्दल सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. तर मित्रांनो, हार्निया आजार होण्यासाठी पुढील महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे प्रेग्नन्सी.
प्रेग्नन्सी अवस्थांमध्ये हार्निया आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे, जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो, लहान बाळाचा आकार वाढलेला असतो, प्लासेंटाचा आकार वाढलेला असतो. त्यावेळेस इंटरनल ऑर्गन बाहेर येण्याचा जास्त धोका असू शकतो. त्याच्यासाठी ॲब्डोमिनल मसल स्ट्रॉंग करणं, ग्रोइन मसल स्ट्रॉंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण प्रॉपर एक्सरसाइज, योगा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपले ॲब्डोमिनल मसल स्ट्रॉंग होऊ शकतात, टिश्यू स्ट्रॉंग होऊ शकतात आणि इंटरनल ऑर्गन बाहेर येण्याचा धोका आपण टाळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात हार्निया होण्यासाठी काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे एजिंग. एजिंग म्हणजे जर वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना हार्निया आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारणीभूत घटक असा आहे, त्यांच्या पोटावरील किंवा त्यांच्या मांडीवरील मसल्स वीक झालेले असतात. त्यामुळे त्यांचे इंटरनल ऑर्गन्स किंवा आतमधील अवयव बाहेर येण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. म्हणून वयोवृद्ध व्यक्तीने व्यवस्थित एक्सरसाइज, योगा करणं महत्त्वाचं आहे. आजकाल वयोवृद्ध व्यक्तींना नाही तर यंगस्टर्सना पण हार्निया आजार होताना दिसत आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारणीभूत घटक आहे लॅक ऑफ एक्सरसाइज और लॅक ऑफ सेल्फ केअर. आजकाल स्ट्रेस खूप वाढलेला आहे, डिजिटल लाईफ झालेलं आहे, कोणाला एक्सरसाइज करायला किंवा स्वतःची काळजी घ्यायला वेळ नाहीये. त्या सर्व गोष्टींमुळे आपले इंटरनल ऑर्गन बाहेर येऊ शकतात. आपले ॲब्डोमिनल मसल स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. जर ॲब्डोमिनल मसल्स वीक असेल तर वारंवार हार्निया आजार होण्याचा धोका असू शकतो. स्मोकिंगमुळे आपल्याला हृदयाचे आजार होऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, स्मोकिंग अतिशय डेंजर आहे, अतिशय धोकादायक आहे. जर आपण स्मोकिंग करत असाल तर लगेचच बंद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हार्निया आजार होण्याचे पुढील रिस्क फॅक्टर्स आहे प्रिव्हियस सर्जरी. जर आपल्या पोटावरती एखाद्या प्रकारची सर्जरी झालेली असेल, ऑपरेशन झालेलं असेल तर आपल्या पोटावरील मसल्स वीक होतात, टिश्यू वीक होतात आणि आपल्या शरीरातील किंवा आपल्या पोटातील आतमधील अवयव बाहेर येण्याचा धोका असू शकतो. म्हणून सर्जरी झाल्यानंतर व्यवस्थित काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, लवकरच आपण सर्जरी झाल्यावर काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ऑपरेशन झाल्यावर काय काय काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आपल्या घेऊनच भरारी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ऑपरेशन नंतर काय काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आपल्याला सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात हार्निया आजार झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणं दिसतात किंवा हार्निया आजार झाल्यावर आपण कसं ओळखायचं. ज्या लोकांना हार्निया आजार झालेला आहे अशा लोकांना बल्जिंग पाऊच म्हणजे एखादी गाठ किंवा फुगल्यासारखा भाग आपल्या पोटावरती दिसून येतो. वजन उचलत असताना आपल्याला पोटात दुखायला लागतं किंवा जळजळ होऊ लागतं. त्यासोबतच हर्निया झालेल्या लोकांना वागताना दुखायला लागतं, पोटात दुखतं, खूप अशक्तपणा किंवा थकवा जाणवू लागतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात हर्निया आजार झाल्यावर जर त्याचं व्यवस्थित निदान आणि उपचार केले नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. ज्या लोकांना हर्निया झालेला आहे त्याचा व्यवस्थित उपचार केले नाही तर त्यांना स्ट्रँग्युलेशन होऊ शकतं, वेगवेगळ्या अवयवांना व्यवस्थित ब्लड सप्लाय होऊ शकत नाही. हर्निया आजाराचा व्यवस्थित उपचार केले नाही तर ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं किंवा सिव्हिअर पेन होऊ शकतं. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात हर्निया आजाराचं निदान कसं करतात किंवा डायग्नोसिस कसं करतात. कुठल्याही आजाराचं निदान किंवा डायग्नोसिस करण्यासाठी डिटेल हिस्ट्री अतिशय महत्त्वाची आहे. त्यासोबतच फिजिकल एक्झामिनेशन महत्त्वाचे आहे. हेड टू फूट फिजिकल एक्झामिनेशन करून या आजाराचं निदान करतात. त्यासोबतच अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी करून आपण या आजाराचं निदान करू शकतो. जर सोनोग्राफीने व्यवस्थित निदान होत नसेल तर सिटी स्कॅन किंवा MRI करण्याची गरज पडते. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात एखाद्या व्यक्तीला जर हर्निया आजार झालेला असेल तर काय काय उपचार करण्याची गरज आहे. अशा व्यक्तींना तो आजार कधी सुरुवात झालेला आहे, कुठल्या स्टेजमध्ये आहे, कुठल्या प्रकारचा हर्निया आहे, त्यानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट ठरत असते. त्याच्यासाठी त्या आजाराची सुरुवात लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जर आजार जस्ट सुरू झालेला असेल तर वेट अँड वॉच अतिशय महत्त्वाचं आहे किंवा पेशंटला काय त्रास होत आहे, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीचा आजार जस्ट सुरू झालेला असेल तर अशा व्यक्तींना पोटात दुखत असेल किंवा बर्निंग सेन्सेशन होत असेल तर त्यांना ॲनल्जेसिक किंवा पेनकिलर मेडिसिन देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा पोटदुखी किंवा बर्निंग सेन्सेशन कमी होईल. त्यासोबतच हर्निया झालेल्या व्यक्तींना सर्जरी करण्याच्या अगोदर किंवा ऑपरेशन करण्याच्या अगोदर अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्जरी नंतर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होणार नाही. म्हणून आपण प्री सर्जरी मेडिकेशन देणं अतिशय महत्त्वाचं आहे. हर्निया आजारासाठी शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे म्हणजे सर्जरी. वेगवेगळ्या प्रकारची ओपन किंवा लॅप्रोस्कोपी सर्जरी करून हा हर्निया आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात आणि कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून व्यवस्थित डॉक्टर काळजी घेण्याचा सल्ला देत असतात. तर त्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात हर्निया आजाराचा प्रतिबंध कसा करू शकतो किंवा हर्निया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी काय काय घरगुती उपाययोजना आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपलं बॉडी वेट नॉर्मल ठेवणं महत्त्वाचं आहे. जर आपलं वजन नॉर्मलपेक्षा जास्त असेल, आपण लठ्ठ असेल तर आपल्याला हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा डायबिटीचा आजार होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो किंवा आपल्याला हर्निया आजार होण्याचा धोका असू शकतो. म्हणून मित्रांनो, आपलं नॉर्मल वजन ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन अवॉइड हेवी लिफ्टिंग. जर आपण क्षमतेपेक्षा जर जास्त वजन उचलत असाल
तर आपल्या पोटामधील अवयव बाहेर येण्याचा धोका असू शकतो. म्हणून आपण आपल्या क्षमतेपेक्षा वजन जास्त उचलणं टाळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हार्निया आजार होऊ नये म्हणून आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाला अतिशय महत्त्वाचा आहे. जर आपण फायबर रिच डाएट जर घेत असाल तर आपण हार्निया आजाराला टाळू शकतो. देन क्विट स्मोकिंग. आपण जर सिगारेट स्मोकिंग करत असाल, बिडी सिगारेट गांजा पित असाल तर आपण लगेचच बंद करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हार्निया आजार होऊ शकतो किंवा स्मोकिंगमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. म्हणून आपण त्या गोष्टी लगेचच थांबवणं किंवा बंद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्या कोणाला जर हार्निया आजार झालेला असेल तर तो हार्निया आजार जास्त वाढू नये म्हणून आपण जास्त वजन उचलणं टाळणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सपोर्ट देणं गरजेचं आहे. किंवा आपल्या पोटात दुखत असेल, जास्त वेदना होत असेल, पोटात जळजळल्यासारखं वाटत असेल तर लगेचच जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हार्निया आजाराचं जर लवकरात लवकर निदान आणि उपचार केले तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून या आजाराचं कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून आपण व्यवस्थित काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. किंवा जर हार्निया आजार होऊ नये असं वाटत असेल तर मित्रांनो, आपलं वजन नॉर्मल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. सिगारेट स्मोकिंग टाळणं गरजेचं आहे. अल्कोहोल कन्झम्पशन टाळणं गरजेचं आहे. किंवा प्रॉपर स्लीप आणि रेस्ट जर आपण घेतली, स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर वेगवेगळ्या आजारांना किंवा हार्निया आजारांना आपण प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, अशाच विविध आजारांबद्दल, फिटनेस रिलेटेड, वजन कसं कमी करावं, मोटिवेट कसं राहावं किंवा स्ट्रेस मॅनेज कसं करावं, एक्झाम प्रिपरेशन कसं करावं किंवा लाईफमध्ये फोकस कसं राहावं याच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या आजारांमध्ये कुठल्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल तर कशा प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे, मसल बिल्डिंगसाठी कुठल्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे, अशा संदर्भात जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.